अमरावती शहर में शुक्रवार तड़के पेट्रोल और डीजल की कीमतों में अचानक बढ़ोतरी होने से वाहन चालकों का बड़ा आर्थिक झटका लगा है। पेट्रोल के दाम में 3 रुपए 11 पैसे और डीजल में 3 रुपए 13 पैसे की वृद्धि दर्ज की गई है। ईंधन दरों में हुई इस बढ़ोतरी के बाद शहर भर में चर्चा तेज हो गई है। बताया जा रहा है कि देश में बढ़ते तनावपूर्ण हालातों के कारण ये कीमतें बढ़ाई गई है। बढ़ती महंगाई के बीच ईंधन के नए दामों ने आम नागरिकों की चिंता और बढ़ा दी है। कई वाहन चालकों ने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ नाराजगी जताते हुए महंगाई पर सवाल उठाए। वहीं कुछ लोगों ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की नीतियों का समर्थन भी किया। ईंधन दर वृद्धि का असर अब परिवहन और दैनिक जरूरतों पर भी पड़ने की आशंका जताई जा रही है। प्रचंड त्रास होता है जनतेला, त्याचं कोणालाच काही घेणं देणं नाहीये। काल 3 रुपये 14 पैशांनी पेट्रोल वाढलं, रात्री असं वाटते रोजचे 2-2, 3-3 रुपये वाढवून लोकांचं पूर्ण खच्चीकरण करणार। किती त्रास होते सामान्य नागरिकांना याची काही कुणालाच कल्पना नाहीये। तर त्यांची विद्यार्थी जे चालू आहे त्यांचा 15 दिवसाचा दौरा आहे आजपासून त्यांचा, म्हणजे त्यांना सर्व गोष्टी चालतात, फक्त त्रास सामान्य लोकांनाच भोगावा लागतो। त्यांनी ठरवलंय लोकांना जगू द्यायचं नाही, लोकांना जगू द्यायचं नाहीये, फक्त स्वतः आयुष करायची, स्वतः सर्व गोष्टी करायच्या, फक्त लोकांवर लादायचं। जो या देशामध्ये महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि आज 3 रुपयानं सुद्धा पेट्रोल महाग झाला आहे आणि या देशाचे पंतप्रधान म्हणतात की काटकसरीचं धोरण, आणि म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आज गोरगरीब जनता हे 3 रुपयानं पेट्रोल पहिलेच तर समजा 100 रुपयाच्या वर समजा 107 रुपये लिटर होता, आज 3 रुपयानं अजून वाढलेला आहे। म्हणून सर्वसामान्य जनता ही काय करणार आहे यासाठी म्हणून मला असंच सांगायचं आहे का केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांनी या महागाईवर नियंत्रण घालावं आणि जो काही हे प्रश्न आहे जो भेसळत आहे आणि ते हे पेट्रोलच नसून गॅससुद्धा, स्वयंपाकाची सुद्धा महिलांना टंचाई होत आहे। म्हणून यावर सगळं रोजगार, बेरोजगारी, शिक्षण ह्या सगळी व्यवस्था कोलमडली आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्यावर नियंत्रण घालून काहीतरी करावं, म्हणजे हे खूप मोठ्या भेसळणाऱ्या म्हणजे परिस्थिती आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो का याच्यावर शासनानं काटेकोरपणे लक्ष द्यावं आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा द्यावी हेच। दुसरी गोष्ट अशी की आता ज्या केंद्र सरकारनं देशाच्या पंतप्रधानांना काटकसरीचं धोरण जे आखलेलं आहे, परंतु आज मंत्र्यांचे दौरे पहा, आमच्या अमरावतीचे पालकमंत्री 2-2 हेलिकॉप्टर, त्यांचे 2-2 वेळ दौरे आणि मंत्र्यांचा ताफा, आणि फक्त शो दाखवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बुलेटवर येतात। आणि माझं म्हणणं असं आहे का 12ही महिने त्यांनी बुलेटवर यावं आणि सर्वसामान्य जनतेला दाखवून द्यावं आम्ही जे बोलतो ते करतो।